श्रीकृष्ण परमात्मने नमः। सजेति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं उभयतां जाड्यान्धकारामहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचिनर्थयतु क्षिप्रमेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्थैरङ्गलिकायमाने संसारालारम्भोऽन्ते अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित कला। संत शिरोमणी महाराज ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरला आले आणि पंढरपूरला यात्रेचा खूप मोठा सोहळा झाला। अनेक संत त्या यात्रेमध्ये होते आणि त्या ठिकाणापासून एक संकल्प झाला की आपण यात्रा करावी, यात्रा करावी। आपण परवाच बोललो की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथावलोकने मनुजा चातुर्य येतसे पार। आता ज्ञानेश्वरांना काही चातुर्याची गरज नव्हती, पण इतरांना मार्गदर्शनाकरता जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे या उद्देशाने यात्रेचा संकल्प केला। संतांचं कार्य काय, आपण त्यांच्या जवळ जाऊन सांगायचंय, काही बिघडत नाही। जगाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे, पण यात्रेच्या उद्देशाने काहीतरी उद्देश असला पाहिजे। उद्देशाशिवाय काही सफल होत नाही, म्हणून यात्रेचा उद्देश करावा। काही संतांना यात्रेची गरज नाही, कारण नसलेल्या ठिकाणी तीर्थ निर्माण करू शकतात। तीर्थी कुर्वन्त्य तीर्थानी, म्हणजे तीर्थाचं तीर्थबंध ठेवतातच, पण अतीर्थालाही तीर्थपण देतात ते संत आहेत। ते स्वतः तीर्थ आहे, कारण त्यांच्या हृदयामध्ये स्वतः परमात्मा आहे। असे तीर्थ असणारे पण यात्रेचा संकल्प का करावा, तर जगाच्या उद्धारासाठी। प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात। सामान्याचा उद्देश वेगळा आहे, संतांचा उद्देश वेगळा आहे। सामान्याची यात्रा कशा करता असते, तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडा। तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम, तीर्थामध्ये गेलो की संतांच्या भेटी होतात, संतांच्या भेटीतून संवाद घडतो आणि त्यातून आपल्याला बोध होतो आणि त्यातून परब्रह्माची प्राप्ती होते। याकरता यात्रा आहे। तर ही नसेल तर यात्रा अगदी कनिष्ठ सांगितलेली आहे। यात्रेचा भवन नाहीये। यात्रेचे नियम न पाळता जर यात्रा केली तर कावळे वृंदावनची रोज फेरी मारतात, पण त्यांना कुठे यात्रेचं फळ मिळतं। यात्रेमध्ये क्षमा दया तितिक्षा कामक्रोधादी षड्विकारावर बंधन हे सगळं पालन केलं पाहिजे। वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पाहीन त्रिवेणीचे स्नान करीन परी मी वीट नव्हेन। इथे जरी यात्रेचा संकल्प केला तरी पांडुरंगाची भक्ती कुठेच नाही हे त्यांनी आपल्याला सिद्ध केलेलं आहे। विठोबा पायीची वीट मी कै बा होईन, मला बस बाकी किती फिरल्यापेक्षा विठोबाच्या चरणाच्या खालची वीट मार, अशा रचना केलेल्या आहेत। पण यात्रेला जाण्याकरता असं एक वचन आहे, आपण न करी तीर्थयात्रा तुझियासी जाऊ नेदी विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी ऐसे जे नर जन्मोनी भोगिती अघोर न करीती तीर्थयात्रा तया नरकी बिडार। प्रत्येक गोष्टीचं
तिचं महत्व आहे. एकापेक्षा जरी श्रेष्ठ असली कर्तव्य भावानी तारतम्यानी तरी त्याचाही फायदा आहे. तरी उत्तमो ब्रह्मसद्भाव ध्यान भावस्तु मध्यमा सुतीर्जपो अधमो भाव तीर्थयात्रा धमाधमा जरी म्हटलं असतं तरी यात्रेचाही खूप लाभ आहे. म्हणून सगळ्या संतांना घेऊन यात्रा करायची ही खरी यात्रा आहे. संतांना घेऊन यात्रा करणं आणि स्वतः करण्यामध्ये खूप अंतर आहे. पिकनिक प्रवास आणि यात्रा मध्ये खूप अंतर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही दिंडी पुणे सासवड जेजुरी वाले फलटण आणि शिंगणापूर मार्गे पंढरपूरला आलेली आहे. लोहदंड तीर्थावर स्नान केलेलं आहे. तिथे म्हणतात की दुपारी माध्यानाच्या वेळेला लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी सगळे तीर्थ येतात. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि वाळवंटात सर्व संतांच्या भेटी घेतल्या. कार्तिकी एकादशी पोहा मिळाला पंढरीची तेथील महिमा वर्णो केसी ब्रह्मादिका नवर्णवे. सगळे संत आले भारतातले. काय दिव्य आनंद झाला असेल. दिंड्या गरुड टक्याची भार मृदंग वाजती अपार वैष्णव नाचती जय जयकार नादे अंबर गरजतसे. पांडुरंगाच्या नावाचा एकच मोठा गजर व्हायला लागला. आता कार्तिकी वारी आषाढी वारी येऊन गेली. कार्तिकीच्या वारीचं वर्णन आहे. आता कार्तिकी वारी वाळवंटावर होते. आषाढी वारीला पाणी असल्यामुळं नदीला चंद्रभागेला यात्रा गावात भरते आणि कार्तिकीला वाळवंटावर यात्रा भरते. त्यामुळं हे वाळवंटावर सगळे उतरलेले आहेत, एकत्र बसले आहेत. आषाढीला सगळे आपापल्या मठामध्ये राहतात पण कार्तिकीला सगळे वाळवंटावर राहतात. आणि नाना प्रकारचे खेळ खेळता खेळता आनंद घेता घेता दिंडी सोहळा आटोपला आणि स्वतः पांडुरंगच या सर्व मंडळीला घेऊन रावळात गेले. स्वतः पांडुरंग तिथे उपस्थित होऊन या सगळ्या संतांना आपल्या मंदिरामध्ये घेऊन गेले. त्याचं वर्णन जनाबाईने केलेलं आहे. विठोबा झाले कुरबाळा संगेले कुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी झोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी सोखा जीवा बरोबरी पंका कडियेवरी नामा करांगुली धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. असं जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे. या जनाबाई मराठवाड्यातील गंगाखेडच्या राहणाऱ्या. सगळ्यांना रावळात आणलेलं आहे. आणि सर्व साधकांनी राही रुक्माबाई सत्यभामा महालक्ष्मी गरुड हनुमंत आणि पांडुरंग असं सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे. पंढरपूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे. आसपास बरीचशी तीर्थ आहेत. पंढरपूर पासून 8 मैलावर पूर्वेला संध्यावळी नावाचं गाव आहे. तिथे संध्यावळी नावाची देवी आहे. येथे देवाने संध्या केली होती म्हणून त्या गावचं नाव आहे संध्यावळी. तिथं देवीने चरण ठेवले, चरण पद्म ठेवले, चरणकमळ ठेवले. ते तीर्थ झाले आणि तिथे पद्मावती असं म्हणायला लागले. त्या ठिकाणी देवाने चंद्रभागेत वेणू वाजवला. ते वेणुनाद हे चित्र बनलेलं आहे. पुंडलिक हे मायदेशी ब्राह्मण आई बाबांना घेऊन पद्मनाभ याची सेवा करून देवाला आणलं. ते पुंडलिकाचं मंदिर आहे. पंढरपूरचे पश्चिमेस कोटी नावाचे गाव आहे. तिथे महादेवाचं भव्य शिवलिंग आहे. ते कोटिलिंग असून तिथे एक विहीर आहे, चक्रोसी नावाची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये सगळे देव आहेत असं मानलं जातं. आणि पंढरपूर पासून 8 कोसावर हवेली नावाचं गाव आहे. तिथे राम मंदिर आहे. तिथे राम लक्ष्मण सीता हे वनवासात असताना बरेच दिवस वास्तव्य केलं होतं अशी महती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पंढरपूरचा महिमा खूप मोठा आहे. चरित्राचा बराच भाग आपल्याला माहित आहे. ज्ञानेश्वरांचं चरित्र आपल्याला सगळ्याला माहित आहे. पांडुरंगाची मूर्ती खरी का खोटी अनेकांना शंका आहे अजूनही.
ती मूर्ती खरी आहे हो, मूर्ती नाही, प्रत्यक्ष पांडुरंग आहे. एकदा काय झालं, देवाला काहीतरी व्याधी झाली, पंढरपूरच्या पांडुरंगाला व्याधी झाली. ती म्हणजे काय, भगवंताच्या नाभीतून सारखं पाणी व्हायला. विश्वास ठेवा, पाश्चात्याच्या मताने वाहत जाणारी आमच्या देवावरची श्रद्धा उडू नये. गणपतीने दूध पिलं तर काय काय त्यावेळी प्रकार झाला. देवता नैवेद्य स्वीकारतात. अनेक ठिकाणी नंदीला जेव घातलेले वर्णन आहेत. मोरया गोसाव्याचं उदाहरण आहे. नामदेवाचं दूध पांडुरंगाने केलेलं आहे. शंकराचार्याने दाखवलेला नैवेद्य देवीने भक्षण केलेलं आहे. प्रत्यक्ष विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आता पांडुरंगाच्या नाभीतून पाणी गळायला लागलं, त्यावेळी एक मूर्तीपूजा न मानणारा पंडित धन्वंतरी होता. त्याला बोलावून पाठवलं. त्याला सांगितलं देवाला थोडं बरं व्याधी झाली हो, बरं नाही तरी या. तो हसायला लागला, देवाला कुठे व्याधी होती काय, मूर्तीला काय रोग होतो काय. तो ऐकायला तयार नाही. जर माझ्या स्वप्नामध्ये देवानी मला येऊन सांगितलं की मला थोडं व्याधी आहे हो, तुम्ही येऊन उपचार करा, तर मी येईल. तो परत गेले, करणार काय शेवटी. त्या रात्री भगवंतानी त्या वैद्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा मला व्याधी झालीये आणि येऊन मला पहा. सकाळ झाली, धावतच गेला आणि राम सुगंधी नावाच्या भक्ताकडून बुक्का आणून त्याच्या बेंबीमध्ये भरला आणि देवाचा रोग नाही साधा. हे पंढरपूरची मूर्ती मूर्ती नाही आहे, हे लक्षात घ्या. कधीच त्या देवाला मूर्ती म्हणून बघू नका. तर कुठल्याच देवाला मूर्ती म्हणून बघू नये. प्रतिमायाम शिलाबुद्धीम कुर्बानो नरकम व्रजेत, हा श्लोकच आहे. गुरोस्त मानुषम बुद्धीम, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रतिमायाम शिलाबुद्धीम, मंत्रे अक्षर बुद्धीच, प्रतिमेला शिला म्हणून पाहणे, मंत्रामध्ये अक्षर समुच्चय म्हणून पाहणे, आणि गुरोस्त मानुषम बुद्धीम, गुरुला मनुष्य म्हणून पाहणे, कुर्बानो नरकम व्रजेत, हे ठरलेलं आहे. पण देवाला पाषाण म्हणून पाहू नका. पाषाणाची मूर्ती, दगडाची मूर्ती, त्यात चैतन्य आहे, परमात्मा आहे. आज जी मूर्ती विटेवर उभी आहे हीच ज्ञानेश्वरांच्या वेळी होती, हीच मूर्ती आहे. ती वालुकामय आहे, वालुकीची मूर्ती आहे ती, आणि स्वयंभू मूर्ती आहे. त्यामध्ये मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून चैतन्य आणलेलं नाहीये, स्वयंभू आहे. म्हणून पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला, कुंडलिका सियाला भेटावया. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, तया मूर्खा प्रती किडे पडो. नेनो विठो मार्ग चुकला, उघडा पंढरपुरा आला. भक्ते पुंडलिके देखिला, उभा केला विटेवरी. तो हा विठोबा निधान, त्याचे ब्रह्मादिका ध्यान. पावले समान विटेवरी शोभती, रूप पाहता तरी डोळसू. सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू. जेणे मस्तकी वंदिला, भक्ती सुखे लाता मला. जाऊ नेदी उभा केला, निवृत्तीदास म्हणे विठ्ठला. जन्मो जन्मी न विसंबे. निवृत्तीनाथांचा अभंग आहे. निवृत्तीनाथांचा अभय, शंकाच नाही. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, तया मूर्खाप्रती किडे पडो. निवृत्तीनाथांचं म्हणजे प्रत्यक्ष महेश्वरांचं वाक्य. आणि हे भगवंत पुंडलिकाच्या भेटीला आले आणि पुंडलिकाने भक्ता करता म्हणून त्यांना विटेवर उभं केलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या नंतर यवनांचा डोळा या मूर्तीवर होता आणि ती मूर्ती फोडण्याकरता एकंदर 3 राजे येऊन गेले. 3 राजांनी आक्रमण केलं, पण इथल्या पुजारी आणि निष्ठावंत भक्तांनी ती मूर्ती लपविली. पांडुरंगाची खरी मूर्ती काढली, दुसरीच ठेवली, आणि ते यवनांनी दुसरी मूर्ती फोडली आणि परत ही स्थापन केली आहे. त्यामुळे ही मूर्ती स्वयंभू आहे. हल्ली जो पांडुरंगाच्या समोर सागवानी मंडप आहे तो आशात बांधलेला आहे.
फार प्राचीन नाहीये जो सागवानी मंडप आहे. नामदेव गोपाळपूरला राहत असत. तिथे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई भावंड काल्याच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला गोपाळपुरी गेली. आजही कार्तिक शुद्ध एकादशीची यात्रा झाली की पौर्णिमेला गोपाळपूरचा काला असतो. सगळे पंढरपूरला जेवढे जेवढे वारकरी गेले ते गोपाळपूरला जातात, तिथे काला करतात आणि तिथून निघून जातात आपापल्या गावात. असा नियम आहे. भगवान कृष्णाचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर माऊलींनी. तिथे विष्णुपाद आहे. जे महत्व गयेला आहे तेच महत्व इथल्या विष्णुपादाला पण आहे. आणि कीर्तन झालं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हाताने लाह्या वाटल्या. तिथे काला म्हणजे कोरड्या लाह्या असतात. गोपाळपूरचा काला हा लाह्याचा असतो, कोरड्या लाह्या. आणि लाह्या उधळतात, लाह्या वाटतात आणि तो काला घेऊन सगळी मंडळी निघून जातात. तर त्या काल्याला सगळे संत मंडळी उपस्थित होते आणि त्यांना काला वाटला गेला. तीर्थ मंडळीला, सर्व मंडळींना म्हणजे चांगदेव, नरहरी सोनार, कान्हो पाठक, विसोबा खेचर, कोरा कुंभार, चोखा मेळा, जनाबाई, सेनानावी, वटेश्वर, सगळे सगळे सगळे, परिसा भागवत, सगळ्यांनी यायचं ठरवलंय. प्रत्येक यात्रेला आपण सर्वांनी यायचंय आणि हा यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. हा त्यावेळी यात्रेत ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे पुढे यात्रा ठरलेल्या आहेत. सर्वांनी मान्य केलेलं आहे. नामदेवाने ज्ञानेश्वरांना नमस्कार केला, कारण पंढरपुरातच भेट झालेली आहे. ज्ञानेश्वरांची पूजा केली आणि ज्ञानेश्वराविषयी नामदेवाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव निर्माण झालेला आहे. ज्ञानेश्वरांनी नामदेवाची स्तुती केली आणि मला तुमच्याशी काही बोलायचंय. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिते. आता नामदेवाला यात्रेला घेऊन जायचंय आणि नामदेव पंढरपूर सोडून काही जाणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं. पांडुरंगाशिवाय दुसरं अन्य स्थान त्यांना माहितीच नाही. म्हणून ज्ञानदेवाने सांगायला सुरुवात केली, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न सांडिती. जरी मुक्त झाले तरी देवांची पूजा, तीर्थयात्रा सोडून देत नाही. भक्त शिरोमणी धन्य तू संसारी, परी एकावधारी वचन माझे. तू भक्त शिरोमणी आहेस, पांडुरंगाच्या भक्तामध्ये तुझं नाव अग्रगण्य आहे. पण माझं एक वचन ऐक. भूतळीची तीर्थे पहावी नयनी, असे आर्त मने विष्णुदासा. हे विष्णुदासा नामदेवा, माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की या भूतलावरची सगळी तीर्थ आपण पाहावी. ज्ञानदेव म्हणे पूर्वा मनोरथ, करावा मुहूर्त प्रयाणाचे. नामदेवा, आणि मुहूर्त करा आणि आपण जाऊत या. ऐसी बोलणी ऐसे ऐकून बोलणे, नामा विचारे मानसी. म्हणे द्यावे काय द्यावे यासी प्रत्युत्तर. नामदेव विचार करतात काय सांगावं या ना. कारण नामदेवाला यात्रा वगैरे काही भाग माहिती नव्हता. एक विठ्ठल, त्याशिवाय काही माहिती नव्हतं. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा विठ्ठला विचारा, जर पांडुरंगाने परवानगी दिली तर मी येईल. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदीन त्यासी. तुम्ही पांडुरंगाला विचारा आणि पांडुरंगाने जर आज्ञा दिली तर तुम्ही शिरसा वंदे माने. रावळा भितरी चला जाऊ वेगे, आज्ञा मागे दोघे तीर्थयात्रे. आज्ञा मागू दोघे तीर्थयात्रे. रावळामध्ये जाऊत या आणि पांडुरंगाला विचारत या. आणि गेले देवाकडे. देवाला सांगितलं देवाची अशी इच्छा आहे. सांगायला तर देव हसायला लागले, कारण ज्ञानोबाचे भाव म्हणजेच पांडुरंगाचे भाव आहेत. इथे भेद अजिबात नाही, लक्षात घ्या. दोन वेगळे, एक विटेवर उभा आहे, एक प्रत्यक्ष इथे उभा आहे, पण दोघांचं कार्य एकच आहे आणि एकच आहे. विष्णूचाच अवतार ज्ञानेश्वर आहे. जीवीचे निजभाव सांगे ज्ञानदेवो, ऐकून पंढरीराव हास्यनला. पांडुरंगाला हसू आलेलं आहे. त्यांनी विचार केला की नामदेवाचं कल्याण करायची इच्छा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, जाऊन या. जावे स्वस्तिक्षेम
यावे शीघ्रवत करावे स्वहित कळेल रहिते. जाऊन या आणि आपलं स्वतःच स्वहित करा. यात्रा कशा करताय? स्वहित करण्याकरताय. केवळ देशाटन, केवळ पर्यटन, केवळ पिकनिक नव्हे, यात्रेमध्ये स्वतःच स्वहित करता येणं. जाय बरोबर नामया तू जाय, नचले उपाय काही ते. आता भगवंतानीच आज्ञा दिली तर जाणं भाग आहे. बरोबर चांगदेव वगैरे सगळी मंडळी होती आणि सगळ्यांनी निघायचं ठरवलेलं आहे. आणि ही यात्रा, यामध्ये कमाल, कबीर, रोहिदास, चांबार, सगळे सगळे संत जेवढ्यांची नावं घ्यावी तेवढी संत आहेत आणि पंढरपूरला निघायचं ठरलेलं आहे. प्रवास करता 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 भगवंताच्या बार्शीला आले. बार्शीला भगवंत पाहिला आणि तिथून रेणापूरला. लातूर जवळ रेणापूर नावाचं गाव आहे. रेणापूरला रेणूराय नावाचे राजे होते आणि त्यांची कन्या रेणुका. यमदग्नींनी स्वयंवरामध्ये हरण केली आणि त्यांचा पुत्र परशुराम. तर हे रेणुकेचं मंदिर आजही तिथे आहे. तिथला जो मनोरा आहे तो अजूनही हालतो. रेणापुरी देवी रेणुका लाथली जमदग्नीस देखा, तिचे उदरी विश्वतारका परशुराम जन्मला. तर रेणापूरला आले. आता काहीच्या कथांनी ते माहूरला गेले असं वर्णन आहे, पण दोन्ही ठिकाणी रेणुकाच आहे. तिथून अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला मुकुंद राजांचं योगेश्वरीचं दर्शन घेतलं आणि मुकुंद राजाला ज्ञानेश्वर महाराज गुरुस्थानी मानत असत, पण मुकुंद राजांचं दर्शन घेतलं आणि मुकुंद राजांनीच सांगितलं की ज्ञानेश्वरी लिहा, असं अनेक संशोधकाचं मत आहे की मुकुंद राजाने आज्ञा केली की ज्ञानेश्वरीवर भाष्य करा आणि गेली असं आहे. तिथून औंढा नागनाथला गेले, परळी वैजनाथला आले आणि फिरता फिरता औंढा नागनाथ मध्ये घडलेली घटना अशी आहे की औंढा नागनाथ मध्ये शिवरात्रीचा दिवस आणि त्या दिवशी रात्री जागरण आहे, ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे आणि नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. भगवान शिवाची कथा सांगतायत. आपल्या इष्टदेवाला आवडणाऱ्या देवताचं कीर्तन केले की आपल्या देवाला आवडतं, हा नियम आहे. म्हणजे भगवंताची आपल्यावर प्रीती व्हावी असं वाटत असेल तर आपल्या भगवंताला जे प्रिय आहे त्यांचं गुणगान केले की भगवंताची प्रीती आपल्यावर होते. म्हणून नामदेवाने भगवान शंकराचं कीर्तन केलेलं आहे. शिवकथा शिवरात्रीची, शिवरात्री कथा धन्य जे ऐकती, इच्छिले पावती सर्व काही. पातकांचा नाश पुण्यवाडे फार, शेखी विश्वंभर कृपा करी. भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान, काळ करी चरण सेवा त्यांची. नामा म्हणे शिवही अक्षरे दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार. या अभंगावर नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. ते म्हणतात की नामा म्हणे शिव अक्षरे ही दोन्ही, जपावी सज्जनी वारंवार. शिव शिव म्हणा, दोघे प्रसन्न होतात. शिव म्हणजे एकटा शंकर नव्हे, शिव हे नाव शंकराचंही आहे आणि शिव हे नाव विष्णूचं पण आहे. शिव म्हणजे शंकर माहिती आहे सगळ्यांना, पण सर्व शर्व शिवस्थानुर भूतादिर निधिरव्य, यात शिव नाव विष्णूचं पण आहे. त्यामुळे शिवशिव म्हणताना कल्याण आपोआपच होतं. अशा प्रकारे कीर्तन रंगात आलेलं आहे. परंतु तिथल्या पुजारी लोकांना काही सहन झालं नाही, कारण मंदिरात येणारे लोक आले तर काहीतरी प्राप्ती होईल ना. आता दरवाजा बंद झाला, लोक इतकी खचाखच भरलेले आहेत, त्यामुळे प्राप्ती बंद झाली. ते बाहेर आले आणि तिने सांगितलं नामदेवा तुमचं कीर्तन पाठीमागे करा, इथे लोकांना दर्शन घ्यायचं असतं, शिवरात्र आहे. ठीक आहे म्हणाले. याला परमात्मा नाही कुठे अशी अवस्था झाली आहे. नामदेव पूर्वी त्या मूर्तीमध्ये देव मानत होते, पांडुरंगामध्ये देव मानत होते, पण जेव्हा उपदेश झाला, तत्त मडकं ठरलं, विसोबाकेशरांनी नंतर उपदेश केला, त्यानंतर सर्वत्र परमात्मा आहे. इथेच काय तिथे परमात्मा आहे. आणि म्हणून नामदेव पाठीमागे गेले आणि कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तन करता 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 सकाळ झाली आणि सगळे पाहतात तर मंदिराचा दरवाजा बदलला. आजही प्रत्येक मंदिराचे दरवाजे पूर्वेकडे असतात, पण औंढ्या नागनाथच्या मंदिराचा दरवाजा पश्चिमेला आहे. हे याचं प्रसिद्ध कथानकाचा भाग सत्यस्थितीमध्ये आहे. फिरविले देऊळ जगामाजी ख्याती,
करिता कीर्तन देऊळ फिरविले प्रत्यक्ष देखील औंढ्यासी. करिता कीर्तन देऊळ फिरविले प्रत्यक्ष देखील औंढ्यासी. आजही परिसा भागवताने लिहिला अभंग्या की त्या ठिकाणी ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. नंतर औंढ्याहून मातापूरला गेले. मातापुरात दत्तात्रेयाचं स्थान आहे, परशुरामाचं स्थान आहे आणि तिथे दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथे दत्तात्रेयाचं दर्शन घेतलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज दत्तभक्तही होते. दत्त संप्रदाय त्यांनी मानलेलं आहे. त्यांचा एक अभंग आहे, पैल मेरूची या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी तो ब्रह्मपदी बैसला. तो योगी कोण? भगवान दत्तात्रेय. त्याच्या अभंगामध्ये शेवटी सुद्धा असं वर्णन आलंय, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया, असं वर्णन आहे. ज्ञानेश्वरांच्या गाथ्यामध्ये अभंग आहे. तर पहिले मेरूची या शिखरी एक योगी निराकारी, तो निराकारी योगी म्हणजे भगवान दत्तात्रेय. आणि शेवटच्या ओळीत लिहिलंय ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया, असं वर्णन माऊलींचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्वी संकल्प केला होता की मातापूर यात्रेला जाईन, सह्याद्री पर्वत पाहिन. तो यात्रा पूर्ण केलाय. तिथून लोणारला आले. लोणार खूप मोठे यात्रेचं वर्णन आहे. तिथून पैठणी संगमावर गेले आणि प्रवास करता करता सातपुड्यामध्ये हरपाल नावाचा एक किल्ला होता. सातपुडा पर्वत. तो हरपाल पंढरपूरच्या पांडुरंगाचा भक्त होता. होता भिल्ल, होता डाकू, पण पांडुरंगाचा भक्त होता. यात्रेकडे लुटायचं. लुटताना विचारायचं, काय पंढरपूर पाहिलंय का? नाही, लुटा. कधी पंढरपूरला गेला होता का? हो, गेलो होतो. जा. पांडुरंगाच्या भक्ताला त्रास द्यायचा नाही, पण ज्यांनी पंढरपूर पाहिलं नाही, ज्यांनी पंढरपूर मानलं नाही, त्याला लुटायची हा नियम होता. वाटसरू जर विठ्ठलाचा भक्त निघाला तर अजिबात त्रास द्यायचा नाही. उलट त्याला भोजन द्यायचं, आनंदाने त्याची बोडवण करायची. अशा प्रकारे चालले असताना हे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अशी सगळी दिंडी चाललेली आहे. महाराज सगळे महंत अनेक श्री यात्रेगुरु बरोबर चालले आहेत आणि विठ्ठल 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 नामगजर चालू आहे. नाव ऐकलं आणि आनंदाने तो गेला. हो, धावत धावत गेला आणि ज्ञानेश्वर, मुक्ताई, नामदेव यांची कीर्ती ऐकून होता, समजलं होतं त्याला. त्यांच्या जवळ गेला, असा अष्टांग नमस्कार घातला आणि महाराज माझ्या घरी आपण यावं, माझं घर पवित्र करावं, मी जेवण दिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊ देणार. भक्तीचे किती प्रकार आहेत बघा. इकडे तर डाकू लुटतोय आणि इकडे ते पांडुरंगाचा निस्सिम भक्त. ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली. सगळ्या संतांना आपल्या घरी नेलं आणि बायकोला सांगितलं आज भोजनाची तयारी करा. ती म्हणली, अहो घरात सामग्री नाहीये, सामग्री तरी आणा. माझं काय करायचं काम आहे? तुम्ही सामग्री आणली की मी स्वयंपाक तयार करते. सामग्री काय करायचं? बाहेर पडला, शस्त्र वगैरे बरोबर घेतलं आणि जाऊन मार्गात बसलेला आहे. कुणी आलं की लुटायचं आणि सामग्री घेऊन जायची. पण त्या दिवशी कोणी आलं नाही. भगवंताची किती आघात आहे, कुणी आलं नाही. हा वाट पाहत राहिला. माझ्या घरी संत आले, ज्ञानेश्वर महाराज आले, नामदेव महाराज आले, एवढे मोठे संत आले ना. जेवायला मी सांगितलेलं आहे आणि जेवायला द्यायला काही नाही. मनामध्ये खूप खंत आहे. रहदारीच्या वाटेत बसलेला आहे तो. पांडुरंगा एक चांगलं गिराईक मिळू दे, संतांना चांगला उत्तम जेवण द्यायचा विचार आहे माझा, चांगलं गिराईक मिळू दे. अरे रोज कितीतरी लोक जातात, पण आज कुणीच काय भेटत नाही. नारायणा, आज जर कोणी नाही आलं ना तर संत उपाशी जातील आणि मी प्राण ठेवणार नाही. मग मी जीव देईन माझा. माझ्या आयुष्यामध्ये असे संत पुन्हा केव्हा येतील असा पर्वकाळ पुन्हा येणार नाही. दुःख करत बसलेला आहे. स्वतः भगवान रुक्मिणीला म्हणाले, चला आपल्याला काम आलेलं आहे, चला अंगावर अलंकार भरपूर घाला, सोनं नाणं सगळं घाला अंगावर. आज
देव जशी आवश्यकता आहे तसे पोशाख धारण करतो. गोरा कुंभाराच्या घरी जेव्हा आले तेव्हा कुंभार कुंभारी नवर आले, अंगावरचे सगळे अलंकार उतरवून ठेवले. रुक्मिणीलाही एक अत्यंत गरीब स्त्री करून आणलं आणि आज म्हणता येत नाही वैभव संपन्न जायचे आपल्याला, अलंकार घाला. सगळे अलंकार घातले आणि एका मोठ्या रथामध्ये बसून यांचा रथ त्या मार्गाने निघाला. अर्पणाने पाहिलं एक कोणता तरी मोठा धनिक श्रीमंत व्यक्ती चाललेला आहे. गाडी अडवली, थांबा. बैल सोडून मोकळं केलं आणि विचारलं तुम्ही कोण आहात, तुमचा धंदा काय, पैसे कसे कमवता. आणि पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला माहित आहे का, विठ्ठल माहित आहे का. वारी करत असता कधी, कधी पांडुरंगाचं नाव घेता का, कधी कीर्तन करता का. आता प्रसंग असा आहे, कृपाचा लुटायला पाहिजे होतं, घरी सामग्री पाहिजे, पण नाही. पांडुरंगाचा भक्त आहे का, जर हो म्हणाला तर नाही. आता नियम. भगवंतांनी उत्तर दिलं मी जगतपाल शेठ आहे, जगतपाल शेठ आहे, माझा धंदा आहे, व्यापार आहे खूप मोठा. ते विठ्ठल विठ्ठल मी की जाणत नाही. व्याज बटाला धंदा आहे माझा, लोकांना व्याजी पैसे देतो, पैसा मिळवतो. वारी विरी सगळं तोतांड आहे. भगवंत लीला करतायत कारण त्यांनी लुटावं, त्याला धन मिळावं, त्यांनी संतांना जीव घालावं त्याची इच्छा आहे. त्याकरता स्वतः भगवंत म्हणतात मी विठ्ठल विठ्ठल काही जाणत नाही, मला एवढा वेळ नाहीये. पंढरपूर वगैरे आम्हाला काही माहिती नाही. हे वारी करणाऱ्या गरीब लोकांचं काम असतं. आमच्यासारख्या लक्षाधीश माणसांनी कशाला वारी करायची. पंढरपूरचे भजन ते पंढरपूरचे टाळकुटे वारकरी करत असतात. जसे पांडुरंग बोलायला लागले तसं तो लाल व्हायला लागला, तापायला लागला. पांडुरंगाबद्दल बोलतोय, वारकऱ्याबद्दल बोलतोय. बस हरपळाला हेच पाहिजे होतं. हरपळ खवळला, धावून गेला, 2-3 रपाटे दिले, पांडुरंगाला दिले. रुक्मिणी घाबरल्या. काय पाहिजे काय, ते अलंकार काढा सगळे अंगावरचे. सगळे अलंकार काढले, पांडुरंगानेही काढले, रुक्मिणी देवीनेही अलंकार काढले, दिले आणि त्या अलंकार घेऊन घरी आला. अंगावरच्या वस्त्रांशी सोडून दिलेल्या हरपाला कामात आला. बाजारातून सगळं साहित्य आणलेलं आहे, सगळं साहित्य आणलं आणि स्वयंपाकाची तयारी केली. सगळी मंडळी संत जेवायला बसलेली आहे. जगतपाल सुद्धा तिथे आले. जगतपाल सेठ म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी हे सुद्धा तिथे पंक्तीत दिसले. एकदम पाहायला लागले आणि उत्तम प्रकारे जेवणाचा व्याप सुरू झालेला आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर लक्षात आले की याला कुठेतरी पाहिलंय, याला कुठेतरी पाहिलंय. आणि लक्षात आले की हा जगतपाल सेठ आहे. संकल्प सोडायला सांगितला संतांनी. हा जगत हरपाल संकल्प सोड. अनेन भगवान विश्वात्मा श्री परमेश्वर प्रियताम. संकल्प सोडला मग परमेश्वर काय येणार नाही. परमेश्वर प्रियताम, परमेश्वर प्रसन्न हो. संकल्प सोडला आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरपाला अरे तू किती भाग्याचा आहेस. आज तुझ्या पंक्तीमध्ये प्रत्यक्ष रुक्मिणी पांडुरंग जेवायला बसलेले आहेत. तो जगतपाल शेठची नाहीये, तोच पांडुरंग आहे. तुझी अडचण जाणून पांडुरंग त्या वेशामध्ये आला. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचं कार्य भगवंताचं आहे. त्यामुळे ते स्वतः आले आणि तुझ्या घरचा प्रसाद, एवढी संत मंडळी जमलेली आहे, तो प्रसाद घेण्याकरता पांडुरंग सुद्धा भावाचा भुकेला आहे, तो इथे आलेला आहे. हरपाल दैवर लाव. ज्या पांडुरंगाचं इतके वर्षापासून नाव ऐकलेलं आहे, ज्याची महती दिगदिगंत आहे, तो पांडुरंग माझ्या घरी. आनंद झाला. कारण विठ्ठलांची भक्ती फार कट्टर भक्ती होती, म्हणायला हरकत नाही. देवाजवळ धावत गेला, देवाला साष्टांग नमस्कार घातला. म्हणाला देवा मी किती अन्याय केला, मी तुम्हाला मारलं, तुमचे अलंकार काढून घेतले,
काय पाप केलं मी देवा हे? बहुता वीड भक्ताची या काजा होसी केशी राजा माय बापा अपराध क्षमा केले होतील पुरुषोत्तमा. हे पुरुषोत्तमा, माझे अपराध झाले ते मला क्षमा. पुढे संत प्रवास करता करता दारा तीर्थावर येऊन पोहोचलेले आहेत. दारा तीर्थ इंदोर ते अजमेर मार्गावर आहे. महू स्टेशन पासून 16 कोसावर हे गाव आहे. ही गोपीचंद राजाची राजधानी. तिथे धारला भोजराजा होऊन गेला. भोजराजा कालिदास धार नावाचा भाग आहे. हे पूर्वी राजधानीचं ठिकाण होत. तिथे कमलाकर नावाचे भटजी होते. ते मोठे भगवत भक्त असून संतांविषयी फार आदर होता. आता या संतांची दिंडी गावात आली. विडोबार कुमाई हा गजर त्यांच्या कानावर गेला. तो कमलाकर भट्ट धावत आला, साष्टांग नमस्कार घातला दिंडीला आणि दिंडी आपल्या घरी आली. त्याची बायको फार सात्विक होती. तिला साधू संत प्राणापेक्षाही जास्त आवडत होते. तिने संतांचं पूजन केलं आणि भोजनाची व्यवस्था केली. पण पूर्वजन्मातली पाप नेमकी परमार्थाच्या आड येऊ लागतात. श्रेयांसी बहुविघ्नानी, श्रेयस्कर कामामध्येच विघ्न जास्त येत असतात. तिचा गोपाल नावाचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा गोपाल, तो काहीतरी इंधन आणायला गेला आणि त्या इंधनाखाली सर्प बसला होता. सर्पाने दंश केला आणि गोपाल मरण पावला. सागर भट्टाने विचार केला, हे जर संतांना कळालं तर संत निघून जातील, ते जेवणार नाहीत आपल्या घरी. आता घडले ते घडलंय, पण कुणाला समजू नये. मग ते काय केलं, ते प्रेत कपड्यामध्ये गुंडाळलं आणि बाजूला ठेवून दिलं. आणि बायकोला सांगितलं, कुणाला सांगू नको, आवर थोडं स्वतःला, कारण संत मंडळी परत गेली यापेक्षा दोष काय आपला मोठा, यापेक्षा पाप नाही मोठं. संतांचं जेवण होऊ दे. आणि संतांना जेवायला बोलावलेलं आहे. संत बसले पंक्तीवर, पानावर बसले. त्यात ती वाढायला लागली. तोंडावरही चेहऱ्यावरही काही मलिनता येऊ दिली नाही. हसतमुखाने संताला वाढायला लागली. संत म्हणाले, कमलाकर भट तुम्ही पण बसा. नाही महाराज, आपलं होऊ द्या, आपलं झाल्यानंतर मग आम्ही बसू. पण मुक्ताबाईने आग्रह केला, नाही बसा, आमच्या पंक्तीला बसा, तुम्ही आमच्या पंक्तीला पाहिजेत यजमान. कमलाकरच्या पत्नीने सांगितलं, बसा बसा, आता काही जास्त साडेवेडे घेऊ नका. आणि त्याबरोबर कमलाकर ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईच्या मध्ये बसले. मुक्ताबाई म्हणाली, दादा तुमचा गोपाळ दिसत नाही हो. गोपाळ दिसत नाही, त्याला बोलवा ना जेवायला. नाही, तो कुठेतरी खेळायला गेला असेल, बाहेर गेला असेल, तुम्ही जेवून घ्या. मुक्ताबाई म्हणाली, वा काय बोलताय, लेकराला सोडून कसे जेवायचं हो. हाक मारा त्याला, हाक मारा. अहो ताई, तो माझ्याने येत नाही, तो हट्टी आहे, तुम्ही जेवून घ्या. मुक्ताबाई म्हणाली, मी हाक मारू. ती बाई म्हणाली, अहो नाही यायचा तो. आता येणार कसा, सर्पदंशाने मृत झालेला मुलगा येणार कसा. म्हणून कमलाकर पंतांची पत्नी म्हणते, तू येणार नाही हो, तुम्ही जेवून घ्या. मुक्ताबाई म्हणतात, नाही तो आल्याशिवाय मी जेवणार नाही. मी हाका मारते, कसा येत नाही ते पाहते. आता कमलाकर भट्टाला आणि त्याच्या पत्नीला वाटलं की इथपर्यंत येऊन सुद्धा संत मंडळी जाणार, कारण गोपाळ आता काही उठणार नाही. आणि एवढं महापाप की संत मंडळी पानावर बसलेली आणि ती उठून जातील, एवढं पाप आमच्या पदरात पडेल, म्हणून दुःख वाटायला. त्या म्हणाली, पत्नी म्हणाली, ताई तुम्ही किती हट्टी आहात हो, तुम्ही जेवून घ्या, येईल केव्हा तरी. मुक्ताबाई म्हणाली, वहिनी लेकराला सोडून आम्ही जेवणार नाही.
आणि एकदम मुक्ताई पात्रावरून उठली, दारात घेतली गेली आणि गोपाळ, हे गोपाळ हका मारल्या. तिच्या हाकेजरशी अंगावरचं वस्त्र बाजूला टाकून गोपाळ पळत आला. जणू काय झोपलाच होता. मृत प्राणी जे जीव विले, पुरुषही केले स्त्रियांचे. स्त्रियांचा पुरुष केली पण घटना आहे. ज्ञानेश्वरांचं चरित्र आघात आहे. तिथे मृत प्राणी याच्या अगोदरही उठवलं होतं, सच्चिदानंद बाबाला उठवलं होतं. तिथे कमलाकर भट्टांचा मुलगा गोपाळ याला उठवलेला आहे. आणि पुरुषही केले स्त्रियांचे, निळामने जिही प्रेते जीवविली. निळवारायचं पण आवाज आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. इथे शब्द पंडिताचं काम नाहीये. इथे संतांचा महिमा सांगण्याकरता केवळ शब्दपंडित कामाचे नाही आहेत, इथे श्रद्धावंताचं काम आहे. गोपाळ जिवंत झाला आणि आता आई वडिलांना किती आनंद झाला. संतही जेवले, मुलगाही जिवंत, आणखी काय पाहिजे. संताविषयीचा आदर वाढत गेला आणि तिला वाटलं की माझ्या चामडीची कातडी करून त्या संतांच्या पायी घालावी. नंतर कमलाकर भट्टाने सगळी हक्क संतांना सांगितली. कमलाकर भट्ट संत श्रीमंत होते, त्याने सगळ्या मंडळीला आहेर केला आणि मुक्ताबाईने सुद्धा आपल्या बहिणीला आहेर केलेला आहे. आणि तिथून ही यात्रा उज्जैनला. उज्जैन मध्ये वीरमंगल नावाचा एक ज्योतिषी राहत असतो. वीरमंगल, त्याची कथा अशी आहे की त्याचे वडील लहानपणी वारले. वडील हे मोठे विद्वान होते आणि आपल्या बापाच्या मागे आपणही काहीतरी अनुकरण करावे असे त्याला वाटून, आणि आई सुद्धा म्हणायची, अरे बाळ तुझी वडील किती विद्वान होते, त्यांच्यासारखा तू अभ्यास कर, विद्वान हो. हे त्याला पटलं. तो काशीला गेला, 12 वर्ष अध्ययन केलं, विद्वान झाला, मोठा ज्योतिषी झाला. नंतर घरी आला आणि त्याचा प्रभाव वरचेवर वाढू लागला. तो पुढे राज ज्योतिषी झाला. उज्जैनीचा राजा परमानमय दुसरा भोज हा विचारी वसनाचारी होता आणि या राजाच्या पदरी हा वीरमंगल राज ज्योतिषी होता. राजा पापभीरू एक दिवशी सकाळी स्नान करून शिकारीला गेला असताना रस्त्यात एक रजक स्त्री दिसली. ती दिसायला सुंदर होती. राजा त्या स्त्रीला पाहून मोहित झाला, पण पापभीरू असल्यामुळे त्यांनी मनाला आवरलं. परत आला आणि विचारले की मी इतका धार्मिक बुद्धीचा असताना माझ्या मनामध्ये असा विकल्प का आला. मी तर पापाला भीतोय आणि त्या स्त्रीबद्दल मला असं का वाटतं. आणि आपला ज्योतिषी वीरमंगल याला बोलावलं, विचारलं असं का झालं. मी शिकायला जात असताना परत का आलो हे सांगा मला. हे वर्तमान नाही सांगितलं. मी शिकारीला जात असताना असं काय घडलं की ज्यामुळे मी परत आलो ते मला सांगा, अचूक सांगा, नाहीतर तुमची नोकरी बंद. 7 दिवसाची वेळ तुम्हाला देतो, जा विचार करून या. वीरमंगलने लगेच प्रश्न मांडून गणित मांडलं. त्यात त्याला अचूक उत्तर येईना. चिंताक्रांत झाला, काय करावं, काय झालं कळायला मार्ग नाही. कुणाचं विचारावं तरी कळेना. आणि फिरता फिरता तो क्षिप्रा नदीच्या काठाकडे गेला. तिथे काय वेश्येची गाठ झाली. वेश्येने शास्त्री बुवाला खिंड पाहिलं. वीरमंगलला विचारले, काय बुवा कसली चिंता करताय. त्यांनी सांगितलं की राजाने असा प्रश्न विचारलेला आहे. आता त्या वेश्येला सद्गुरु कृपेने ज्ञान होती वेश्या, पण गुरुकृपा तिच्यावर झाल्यामुळे तिला सगळं ज्ञान कळायचं, भूत भविष्य वर्तमान. ती म्हणाली, शास्त्री महाराज आपण असे खिन्न होऊ नका. तर वीरमंगल म्हणाला, आता आमचं मरण जवळ आले खिन्न होऊ नका म्हणताय. तरी भलताच प्रश्न विचारलाय, त्याला उत्तरच मिळत नाही. राजाने विचारलंय
मी शिकारीला गेल्यानंतर परत का आलो ते आतून सांगा, नाही तर तुमची सरकारी नोकरी जाईल. मी हतबल झालो. वेश्या म्हणाल्या होत्या एवढा अवघड काय, एवढा एवढा कुठला प्रश्न आहे, त्याला जाऊन सांगा की तुम्ही जात असताना एक रजक सुंदरी स्त्री पाहून तुमच्या मनामध्ये मोह निर्माण झाला आणि तुम्ही मृगेचा विचार रहित केला आणि घरी आलात, एवढं सांगा. बाबा राजा मान्य करील काय, लोकांसमोर सांगायचं म्हणजे एका वेश्येला एका स्त्रीला पाहून मोहित झालो वगैरे, मान्य करील का? वेश्या म्हणाले जा, राजा सत्वशील आहे, तो लगेच मान्य करेल, बेधडक बोला. आणि ज्योतिषी महाराजांनी हे दरबारामध्ये सांगितलं, महाराज तुम्ही मृगे जात असताना एक अत्यंत सुंदरी स्त्री पाहिली आणि तुम्ही कामविवळ झालात आणि त्यामुळे तुम्ही विचार बदलून घरी आलात. राजा म्हणाला वा, आपण खरे ज्योतिषी आहात. त्याला सन्मान वगैरे दिलेला आहे आणि सत्कार केला. राज ज्योतिषीचा शाल श्रीपाणी सत्कार केला. शास्त्री म्हणाले महाराज राजन, हा अधिकार माझा नाहीये. मग कुणाचा आहे? तर माझं जीवन रक्षण केलं त्यांचा अधिकार आहे, पण वेश्येचा सत्कार करायला. वेश्येकडे घेऊन गेले शाल श्रीफळ, तिला अर्पण केलं. ते म्हणले माझं नाहीये, मी नाही घेणार. अहो भाई, तुम्ही गुरु आहात, तुम्हाला योग्यता कशी प्राप्त झाली आम्हाला सांगा. तुम्हाला कसं काय कळालं? तुम्ही दुसऱ्याचे मनोगत सांगता, काय अनुष्ठान केलंय? ती वारांगणा म्हणाली मी वेश्या आहे, माझी आई पण वेश्या होती, पण उतार वयात तिला जीवाचं कल्याण करून घ्यावं असं वाटलं म्हणून ती काशीला गेली आणि गंगेत जाऊन कृतकर्माचा पश्चाताप करून तिने स्नान केलं आणि विरक्त होऊन रामानंदाच्या आश्रमात तिने आपला सर्व इतिहास सांगितला. ती म्हणाली महाराज मला कृतार्थ करा, माझ्या जन्मोजन्मी उद्धार होणार नाही, एवढं पाप मी केलेलं आहे. तेव्हा रामानंदांना दया आली. रामानंदाने मस्तकावर हात ठेवला, पण त्यावर तिला समाधी लागली. ती समाधी 24 तास पर्यंत होती. मी लहान होते, आई बरोबरच होते. मी महाराजांना विचारलं महाराज माझी वाट काय, मी काय करू, कसं जीवन जगू? मी वेश्याकन्या असल्यामुळं माझ्याशी लग्न कोणी करणार नाही. तेव्हा रामानंदांनी मला जवळ बोलावून घेतलं, अनुग्रह केला, सांगितलं की ती उज्जैनीला जा, तुझ्या सौंदर्यावर मोहित होऊन लोक तुझ्याकडे येतील, तुझ्या घराचा उंबरठा ओलांडला म्हणजे त्यांच्या कामवासना नष्ट होतील आणि भरपूर पैसे देऊन नमस्कार करून निघून जातील. म्हणजे तुला तुझा व्यवसाय करायची गरज नाही, तुला धनाची प्राप्ती होत राहील आणि तू एक जप करत जा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एवढा जप करत जा. हा मंत्र रामानंदांनी सांगितला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. अहो संतांच्या नावाने काय होत नाही याचं उदाहरण आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, पण तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचं नाव घेतलं तर पाप नाही. म्हणजे या नामजपाने तुला उद्धार होईल आणि सर्व सामर्थ्य तुझ्या अंगी येईल. तिने आपला इतिहास सांगितला. ती म्हणाली की कोणा पुरुषाला हिंमत होत नाही माझ्या अंगाला स्पर्श करायची, ही रामानंद स्वामींची दया आहे. तुम्ही रामानंदांना शरण जा आणि आपलं कल्याण करून घ्या. हे ऐकून वीर मंगल हे सरळ काशीला गेले. रामानंद स्वामीची भेट घेतली आणि सांगितलं माझ्यावर अनुग्रह करा महाराज, कृपा करा. त्यावेळी रामानंद व्रत झाले होते, थकले होते. ते म्हणाले आता माझ्या शक्ती नाही राहिली, पण प्रत्यक्ष शंकर विष्णू ब्रह्मदेव आणि मूळ शक्ती मुक्ताबाई यांचा अवतार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती यांचे अवतार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे आमच्या शिष्याच्या पोटी अवतरले आहेत आणि 7 वर्षानंतर ते यात्रेच्या निमित्ताने उज्जैनीला येतील. त्यांच्या केवळ चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल, तोवर तू त्यांच्या नावाचा जप करत राहा. म्हणून त्यांना तोच मंत्र सांगितलेला आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. वीर मंगल परत आपल्या गावी आला आणि या मंत्राचा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या मंत्राचा जप करून अनुष्ठान सुरू केलं.
त्यांनी सगळं भोजन आहार विहार वर्ज्य केलेलं आहे. केवळ दूध घ्यायचं आणि अनुष्ठान करायचं. आता उज्जैनीमध्ये रामानंदाचे 2 शिष्य होते, एक वारांगणा आणि एक वीरमंगल. आणि निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई यांची दिंडी जेव्हा भजन करीत उज्जैनीला क्षिप्रा नदीच्या काठी आली, तो मृदंग टाळाचा नाद आणि विठ्ठल रुक्माईचा जय घोष ऐकून वीरमंगलच्या कानावर जेव्हा पडला, तेव्हा वीरमंगल धावत आला. वीरमंगला ज्ञानेश्वरांच्या भेटीची तळमळ लागली होती. वारांगणा सुद्धा ज्ञानेश्वरांच्या भेटीला आली होती. सगळे नागरीचे नगरचे लोक धावत आले होते आणि ज्ञानेश्वर मुक्ताईच्या चमत्काराच्या गोष्टी त्यांना अगोदर कळालेल्या होत्या. असे महात्मे आपल्या गावी आले आहेत. हे करतात क्षिप्रा नदीच्या काठी एकच फार गर्दी पडलेली आहे. वीरमंगल ज्ञानेश्वरांची चौकशी केली व कळल्यानंतर त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ते उचललंच नाही. वीरमंगलने ज्ञानेश्वर माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं आणि कायमच ठेवलं. तर काय द्यावं ज्ञानेश्वर माऊलीला? त्यांची एवढी कृपा आमच्यावर आहे, आम्ही काय देऊ शकतो? जगातली कुठली भौतिक वस्तू देऊन काय होणार आहे? द्यायचं तर सर्वस्वच, प्राण तोही अर्पावा. काय द्यावे यासी भावे उतराई, हे विता हा पायी जीव थोडा. हा जीव जरी ठेवला तरी फार कमी आहे. इथून या नुठवू माथा मरणा वाचोने सर्वता. वीरमंगलने विचार केला, बस आता डोकं उचलायचं नाही, एकदा अर्पण केलं की अर्पण केलं. इतक्यात ती वारांगणा येऊन तिनं वीरमंगलचा सगळा वृत्तांत सांगितला. आजपर्यंत त्याने तुमच्या भेटी करता प्राण रक्षण करून ठेवलेले आहेत महाराज. तुमच्या नावाचा जप करत केवळ दूध प्राशन करून 7 वर्षापर्यंत तुमच्या नावाचा जप घेतलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई याचा जप त्यांनी केलेला आहे. आणि ज्ञानेश्वर चरणी मी देह अर्पण करणार आहे असं तो नेहमी म्हणायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या योग सामर्थ्यानं त्याला जिवंत करून आत्मज्ञान करून मुक्त केलं. त्याला म्हणाले, मी तुला आयुष्य देऊन जगवतो. त्यावर तो म्हणाला, महाराज मला आत्मज्ञान झालं, मला आपलं दर्शन झालं, असा योग पुन्हा मिळणार नाही. आता मला सुखानं करू द्या. राहायचं कशा करता, जगायचं कशा करता? फार काळ जगलं म्हणजे काही लाभ होतो असं नाही. आणि त्याने ज्ञानेश्वरांचं मुखावलोकन करता करता प्राणत्याग केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि प्राणत्याग केला. असा मृत्यू किती भाग्यवंत झाला. मरतात सगळेच, पण ज्याचा मृत्यू सार्थक झाला त्याचं जीवन सार्थक झालेलं आहे. त्याचा मृत्यू बिघडला तर जीवन बिघडलेलं आहे. म्हणून मृत्यू असा यावा की बस पुन्हा जन्माचं कारण. जितना तो करना स्वामी जब प्राण तंस निकले, गोविंद नाम लेकर तब तन से प्राण निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन सिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. परमेश्वरा, प्राण जाते वेळी तुम्ही उपस्थित राहा. परम पूज्य ब्रह्मीभूत गुंडा महाराजांनी प्राणक्रमाच्या वेळी जेव्हा पांडुरंग समोर उभा राहिले त्यावेळी एकच मागितले, श्री पांडुरंग वरयामि भवे भवे मे, त्वत्पाद पद्मयुगुले वरिवर्तु भक्तिः, त्वत्कीर्तने च रसना विरतं प्रसक्ता, त्वत्पाद पद्म नमने रतमुत्तमंगम. हे पांडुरंगा, माझी रसना सदैव आपलं नामस्मरण घेत राहो आणि माझं मस्तक हे आपल्या चरणी वारंवार जन्मोजन्मी तुमच्या नतमस्तक हो, अशी प्रार्थना केली. आणि वीरमंगलची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. नंतर पुढच्या यात्रेला ज्ञानेश्वर महाराज जातील. श्रोते हो, अशा संतांच्या अत्यंत पवित्र कथा त्या आम्हाला पवित्र करतात.
त्या कथांचं चिंतन वारंवार आपणही करत जा, वाचत जा, सांगत जा आणि सुखी राहा, आनंदमय राहा. आराम जे होणार ते होणार. यद भावी तद भवत्येव, यद न भावी न तद भवेत. होनी सो होती रहे, अनहोनी ना होय. क्या को राखे साईया, मार सके ना कोय. त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा, काळजी आपण घ्यायची, काळजी करायची नाही, काळजी घ्यायची. भगवंताचं चिंतन करायचं, तेव्हा तो आमची चिंता घेतो. आम्ही चिंता करायची नाही, भगवंताचं चिंतन करायचं, तो चिंता घेतो. आणि प्रार्थना करायची, सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की